हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण लेसन नंबर 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रा एक्सप्रेशन ह्याचं प्रॅक्टिस सेट 6.1 आपण आज सॉल्व करणार आहे. त्याचा फर्स्ट क्वेश्चन बघा काय, x² + 9x + 18. आता हे सम तुमच्याकडं थोडं नवीन आहे, ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस लागणार आहे जरा करायला. तरी पण त्यातल्या सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते. आपल्याला फॅक्टराईज करायचं आहे, ठीक आहे. तर ह्याच्याकरता आपल्याला पहिले हे 9x आहे, म्हणजे सम आपली काय यायला पाहिजे, असे दोन नंबर घ्यायचे आहेत आपल्याला, सम आणि प्रॉडक्ट. जर ज्याची सम काय आली पाहिजे, 9 आली पाहिजे आणि प्रॉडक्ट 18 आलं पाहिजे, असे दोन नंबर आपल्याला घ्यायचे आहेत, ठीक आहे. तर आता कुठल्या ह्याच्या टेबलमध्ये, म्हणजे 6 3 समजा आपण हे घेतलं, 9चे आपण दोन पार्ट केले, 6 आणि 3. तर 6 3 18 आहे, बरोबर, प्रॉडक्ट ह्याची. सो हे 6 ॲडिशन केलं दोघांची, म्हणजे +6 आणि +3 घेतलं तर काय होणार आहे, +9 होणार आहे. आपल्याला इथे काय आहे, +9च आहे आणि +18च आहे. सो सम, त्याची समला जे चिन्ह असेल, म्हणजे समला जे साईन असेल ते तुम्ही जर घेतलं तर त्याची प्रॉडक्ट तुमची काही, म्हणजे ती कुठलंही साईन असेल तरी चालेल प्रॉडक्टला, पण समला जे साईन असेल ते तुमचं इथे यायला पाहिजे. सो +6 × +3 इथे केल्यावर काय होणार आहे, +9 होणार आहे आणि ह्यांची मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होणार आहे, 18 येणार आहे. सो आता हे कसं लिहायचं बघा, x² + 6x + 3x + 18, बरोबर, असं लिहू शकतो आपण. 9x म्हणजेच काय, 6x + 3x, बरोबर. आता ह्या x आणि 6x मधनं हे बघा, आता हे ह्या दोन ह्याच्यातनं एक आपल्याला कॉमन काढायचं आहे आणि ह्या दोघातनं एक कॉमन काढायचं आहे. तर काय कॉमन काढायचं आहे आपल्याला, ह्याच्यातनं आपण काय कॉमन काढू शकतो, x एक कॉमन काढू शकतो, कारण दोन्हीकडे x आहे. सो आता ह्या x² मधला x बाहेर गेला आहे, म्हणजे आतमध्ये किती राहील, x एकच राहील, प्लस इथे किती राहील, फक्त 6 राहील, एक्स्ट्रा आपण ऑलरेडी बाहेर घेतला आहे, ठीक आहे. ही टर्म झाली. आता प्लस, आता ह्या दोन नंबरमधनं आपण काय बाहेर घेऊ शकतो, 3 बाहेर घेऊ शकतो, बरोबर. x घेता येणार नाही, सो x आतच राहिला. आणि परत काय येणार आहे, 3 6 18, म्हणजे आतमध्ये काय येणार आहे, 6 येणार आहे. म्हणजे ह्याचं आणि ह्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 18 मिळतं आहे, म्हणजे 3 बाहेर घेतल्यावर ह्याचं हे चेंज काही होत नाही आहे, बरोबर. 3 6 18. सो आता कसं तयार करायचं आहे पुढे, x + 6, आता हे कॉमन झाले दोन, आणि हे x + 3, x + 3 आणि x + 6, बास, एवढंच आहे. हेच आहे फॅक्टरायझेशन, ठीक आहे. एवढं सिम्पल आहे. फक्त तुम्ही ही टर्म लक्षात ठेवायची की सम काय आली पाहिजे आणि प्रॉडक्ट काय आलं पाहिजे. तुम्ही जसं जसं हे जितके जास्तीत जास्त सॉल्व कराल तितकं तुम्हाला हे खूप सोपं जाईल करायला. आता आपण सेकंड बघूयात काय आहे, x² - 10x + 9. आता इथे बघा, सम काय आली पाहिजे, -10, आणि प्रॉडक्ट काय आलं पाहिजे, 9. मग आता असे कुठले दोन नंबर मी घेऊ शकते की ज्याची सम -10 यायला पाहिजे आणि प्रॉडक्ट 9 यायला पाहिजे. तर मी 9 × 1 घेऊ शकते, 9 9 1 जा 9, आणि 9 + 1 केलं तर 10 येईल. म्हणजे हे 10 मी कसं स्प्लिट करू शकते, -9 आणि -1 या दोघांची ॲडिशन केली तर मला काय मिळणार आहे, -10 मिळणार आहे. म्हणजे -9 - 1 काय होतं, -10 होतं, आणि मग 9 × 1 काय होतं, प्रॉडक्ट 9 होते. सो हे नंबर मी घेऊ शकते. मग तुम्ही आता असं लिहून घ्या, x² - 9x - x + 9, बरोबर. हे सॉल्व झालं आपलं. -10x म्हणजे -9x आणि -x. आता ह्याच्यातनं परत कॉमन काढायचा, x कॉमन काढायचा. x कॉमन घेतल्यावर आतमध्ये काय येणार आहे, x - 9 येणार आहे. इथून मी काय कॉमन काढू शकते, -1 काढू शकते फक्त कॉमन, कारण दोन्हीकडे काही, इथे x नाही आहे, इथे 9 नाही आहे. सो काय काढू शकते मी, फक्त 1. आणि मग आतमध्ये काय येईल, x, आणि इथे +9 आहे, आपल्या इथे बाहेर मायनस आहे, म्हणजे मी काय घ्यायला पाहिजे, आतमध्ये 9 घ्यायला पाहिजे. सो मायनस मायनस काय होणार इथे, म्हणजे हे समजा आपण सॉल्व केलं तर आपल्याला हेच मिळणार आहे ना, -x + 9 मिळणार आहे. सो इथे आतमध्ये -9 येईल. शक्यतो लक्षात ठेवा की ह्या ब्रॅकेटमध्ये सेम आलं पाहिजे, जे काय आहे तुमचं आन्सर इथे येणार आहे फॅक्टरायझेशनचे, हे सेम आलं पाहिजे. आता मग कुठले दोन फॅक्टर झाले आता ह्यातले, x - 1 हा आणि हा, आणि x - 9, ठीक आहे. थर्ड बघूयात काय, y² + 24y + 144. आता इथे बघा, इथे प्रॉडक्ट काय घ्यायला लागेल आपल्याला, 144, आणि सम किती घ्यायला लागेल, 24. म्हणजे असे दोन नंबर आपल्याला घ्यायचे आहेत ज्याची प्रॉडक्ट 144 येईल आणि सम 24 येईल. मग सम काय कशाने येईल, 12 + 12 केल्यावर येईल 24 येईल, बरोबर. 12 × 12 केल्यावर काय मिळतं, 12चा स्क्वेअर काय आहे, 144. म्हणजे हे बरोबर आहेत हे दोन नंबर घेतलेले. सो इथे आता आपण असं लिहून घेऊ, = y²
प्लस 12y प्लस 12y प्लस 144. कळतंय ना सोपं? हवं तर एक व्हिडिओ तुम्ही हवं तर पॉज करून हे सॉल्व करून दाखवा आणि मग बघा आपलं बरोबर येतं का. सॉल्व करून बघा तुम्हाला येतं आहे का हे करता. कारण ह्याची जितकी तुम्ही स्वतः प्रॅक्टिस कराल तितके चांगले सम तुम्हाला हे सोडवता येतील. आता ह्याच्यातनं बघा काय घेणार कॉमन आपण पहिले y. सो y प्लस काय राहतं आहे 12. इथे मी काय कॉमन घेणार 12 कॉमन घेणार बरोबर. त्याच्यानंतर y प्लस आतमध्ये काय येणार आहे 12च येणार आहे. 12 12 जा 144. सो आपले फॅक्टर काय आले दोन्ही y प्लस 12 अँड y प्लस 12. ठीक आहे. फोर्थ बघूयात. 5y स्क्वेअर प्लस 5y मायनस 10. ठीक आहे. हे बघा 5y स्क्वेअर प्लस 5y मायनस 10 बरोबर. आता इथे मी आधीच जर 5 मी कॉमन घेतलं, हे बघा 5 कॉमन घेतलं तर काय येईल आतमध्ये y स्क्वेअर प्लस y मायनस 2 बरोबर. असं मिळणार आहे. मग आता 5 इथे असंच कॉमन ठेवायचं, ब्रॅकेट मोठा करायचा. आता इथे सम बघा 1 यायला पाहिजे आणि प्रॉडक्ट 2 यायला पाहिजे बरोबर. तर कधी येईल सम 1 इंटू 1 केल्यावर 2 इंटू 1 केल्यावर काय येईल 2 येईल. आणि सम काय येईल 2 प्लस 1ची म्हणजे 2ला मायनस. थांबा मी इथे करून दाखवते तुम्हाला. प्रॉडक्ट आणि सम. प्रॉडक्ट काय आहे 2, सम किती यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. मग 1 सम कधी येईल जर मी प्लस 2 घेतलं आणि मायनस 1 घेतलं बरोबर. म्हणजे 2 मायनस 1 किती येतं 1. आपल्याला प्लस 1 हवा आहे. आणि 2 इंटू 1 किती येतं 2 येतं. म्हणजे 2 इंटू मायनस 1 किती येतं मायनस 2 येतं. सो आपण हे घेऊ शकतो फॅक्टर्स. सो y स्क्वेअर प्लस 2y मायनस y मायनस 2 बरोबर. असं घेऊ शकतो आपण. आता परत हे 5 असेच कॉमन ठेवून आतल्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. y कॉमन घ्यायचं आहे आपण. म्हणजे ह्याच्यात काय राहिलं y प्लस 2 राहिलं. इथे मायनस आपण इथे काय घेऊ शकतो कॉमन 1 घेऊ शकतो फक्त दोघांमधनं. सो इथे काय होणार आहे y प्लस 2. इथे काय हे याचं टेन्शन घेऊ नका. हे ज्या ब्रॅकेटमध्ये आहे तेच तुम्हाला इथे रिपीट करायचं आहे बरोबर. मग त्याप्रमाणे तुम्ही कॉमन फॅक्टर बाहेर काढायचे आहेत. सो आता हे काय आलं 5 कॉमन असाच राहणार आहे y प्लस 2 आणि y मायनस 1. सो हे फायनल आन्सर झालं. नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट बघा काय आहे p स्क्वेअर मायनस 2p मायनस 35. आता परत प्रॉडक्ट काय यायला पाहिजे मायनस 35 आणि सम काय यायला पाहिजे मायनस 2. तर आपल्याला माहिती आहे 7 5 35 बरोबर. आणि मायनस 2 याला मायनस साईन येणार आहे आणि 5ला प्लस साईन येणार आहे. सो 5 मायनस 7 किती मिळालं आपल्याला काय मिळणार आहे मायनस 2 मिळणार आहे. सो आपण इथे लिहून घेऊ इज इक्वल टू p स्क्वेअर म्हणजे काय येणार पहिले मायनस 7p प्लस 5p मायनस 35 बरोबर. आता ह्याच्यातनं p कॉमन घेऊयात. p कॉमन घेतल्यावर काय राहतं आतमध्ये p मायनस 7 राहतं प्लस इथनं काय कॉमन घ्यायचं 5 घ्यायचं. आतमध्ये काय राहील p मायनस 7. सो इज इक्वल टू p प्लस 5 हे दोन एकत्र करायचे आणि मग दुसरा ब्रॅकेट p मायनस 7 झालं. हे फॅक्टराईज. पुढचं बघूयात 6th काय आहे p स्क्वेअर मायनस 7p मायनस 44. आता इथे बघा आपल्याला प्रॉडक्ट काय हवं आहे 44 आणि सम काय हवं आहे मायनस 7. आता असे कुठले नंबर आहेत की त्याची प्रॉडक्ट 44 येईल आणि सम केल्यावर 7 येईल. तर आपल्याला 44मध्ये कुठल्या टेबलमध्ये येतं 11च्या. 11 4 जा 44 आणि मायनस 7 म्हणजे मायनस 11. आता हे आपण लिहून घेऊयात. 7 आणि 4 7 प्लस 4 केल्यावर किती होतं 11 होतं. पण आपल्याला इथे मायनस 7 आपल्याला सम हवी आहे. सो आपण काय घेणार 11ला आपल्याला कुठलं साईन द्यायला लागेल मायनस आणि 4ला कुठलं द्यावं लागेल प्लस. सो ह्याची जर आपण सम केली तर काय येणार आहे आपला आन्सर मायनस 7 आणि ह्याची मल्टिप्लिकेशन केल्यावर काय येणार आहे 44 मायनस 44. सो इथे लिहून घेऊ p स्क्वेअर मायनस 11p प्लस 4p मायनस 44 बरोबर. आता इथे p कॉमन काढूयात दोघांमधनं. सो p मायनस 11 इथे काय कॉमन काढणार आपण प्लस 4 कॉमन काढणार कारण आपल्याला मायनस हवं आहे आतमध्ये. सो प्लस 4p मायनस 11. सो फायनल आन्सर काय आलं आहे p प्लस 4 अँड p मायनस 11. ठीक आहे. 7 सॉल्व करूयात.
एम स्क्वेअर मायनस 23m प्लस 120. आता ह्याचे फॅक्टर सांगा बरं तुम्ही. थोडं पॉज करा व्हिडिओ आणि एकदा सॉल्व करा बरं हे. चला इथे प्रॉडक्ट येणार आहे 120 आणि सम येणार आहे -23. तर -23 कधी येईल आपल्याला माहिती आहे. 15 8 जा 120 आणि 15 -15 आणि -8 केलं मी. या दोघांची सम केल्यावर काय येतं 23 आणि दोन्हीला साईन काय मायनस. सो आपल्याला येणार आहे -23. सो इथे लिहून घ्या एम स्क्वेअर -15m -8m प्लस 120. बरोबर इथपर्यंत कळालं आहे. आता काय कॉमन घेणार आपण m कॉमन घेणार. m -15 इथे काय कॉमन घेणार 8 कॉमन घेणार. 8m -15. सो आपले फॅक्टर्स काय आले m -15 आणि m -8. हे कुठलाही टर्म तुम्ही आधी लिहिली तरी चालणार आहे. m -8 आधी लिहिलं तरी चालणार आहे. m -15 नंतर लिहिलं तरी चालणार आहे कारण मल्टिप्लिकेशनच आहे. 8 बघूया. चला नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये बघा एम स्क्वेअर -25m प्लस 100. आता इथे प्रॉडक्ट काय असणार आहे 100 आणि सम काय असणार आहे -25. तर कुठलं घेऊ शकतो आपण 25 जा 100 आहे. सो आणि 20 आणि 5 -20 आणि -5 ची सम केल्यावर किती मिळणार आहे आपल्याला -25 आणि प्रॉडक्ट किती येणार आहे दोघांची 100. सो इथे येणार एम स्क्वेअर -20m -5m प्लस 100 इज इक्वल टू m कॉमन घेतला परत. सो m -20 मायनस इथे 5 कॉमन घेतला m -20. हे मायनस केला प्लस 100 होणार आहे. सो इज इक्वल टू m -20 अँड m -5. हे फॅक्टर्स आलेत. 9th बघूया आता पुढचं 3x² प्लस 14x प्लस 15. आता हे बघा हे थोडंसं वेगळं आहे. आत्तापर्यंत आपल्याला फर्स्ट ह्याला कुठेच काही नंबर नव्हते. सगळीकडे बघा सगळीकडे सिंगल होते बरोबर सगळ्या सममध्ये. पण आता इथे 3 आलेला आहे. तर आपल्याला आता प्रॉडक्ट कशाची घ्यायची आहे 3 आणि 15 बरोबर. सो प्रॉडक्ट आपली काय आली पाहिजे 3 15. मी दाखवते तुम्हाला इथे मी पेन्सिलनी. या दोघांची प्रॉडक्ट आली पाहिजे. म्हणजे काय आली पाहिजे 15 3 जा 45 आणि सम काय आलं पाहिजे 14 आलं पाहिजे प्लस 14. तर आता असे कुठले नंबर आहेत की त्याचं सम केल्यावर 14 येईल आणि त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर 45 येईल. सो 9 5 जा 45 आपल्याला माहिती आहे. सो प्लस 9 आणि प्लस 5 याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 45 येईल आणि ह्या दोघांचं सम केलं 9 प्लस 5 तर काय येणार आहे 14च येणार आहे. सो आपण हे लिहून घेऊ 3x² प्लस 9x प्लस 5x प्लस 15. आता ह्याच्यातनं कॉमन काय निघेल 3x कॉमन निघेल. इथे काय राहील आतमध्ये x प्लस काय राहील 3 3 जा 9. इथे काय कॉमन निघेल फक्त 5 कॉमन निघेल आणि आतमध्ये काय येणार आहे x प्लस 3. सो आपले फॅक्टर्स काय आले 3x प्लस 5 आणि x प्लस 3. ठीक आहे सिम्पल आहे हे. असे प्रॉब्लेम परत करून बघा. चला पुढचं सम आपलं आहे 2x² प्लस x -45. म्हणजे आपल्याला आता काय घ्यायचं आहे प्रॉडक्ट कशाची घ्यायची आपल्याला 2x आणि 2 आणि 45ची. म्हणजे काय येणार आहे ते 90 आणि त्याचं सम काय आपल्याला हवं आहे +1 हवं आहे. मग असा कुठला नंबर आहे. सो 10 9 जा 90 आपल्याला माहिती आहे आणि +1 याकरता मी 10 -9 करू शकते बरोबर. 10 प्लस 10 आणि -9 म्हणजे काय येणार आहे सम +1 येणार आहे आणि 10 9 जा 90. सो ते देऊन घेऊ आपण होतं 10 आणि 9 मल्टिप्लिकेशन. आता इथे बघा म्हणजे 2x² काय येणार आहे आधी प्लस 10x मायनस 9x मायनस 45 बरोबर. प्लस 10x 9x म्हणजे x आलं. सो इथे कॉमन काय येणार आहे 2x x प्लस 5 मायनस 9x प्लस 5. सो फॅक्टर काय आले 2x मायनस 9 आणि x प्लस 5. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे 20x² मायनस 26x प्लस 8. आता आपल्याला प्रॉडक्ट कशाची करायला लागणार आहे 20 × 8ची. म्हणजे ती किती येते प्रॉडक्ट 160 येते आणि आपल्याला सम किती हवं आहे
+8 हवं आहे. सो 160 कधी येतं 16 × 10 बरोबर. 16 × 10 केल्यावर आपल्याला 160 मिळेल. सॉरी सम आपल्याला -26 हवं आहे. सॉरी चुकून झालं. आता इथे प्रॉडक्ट 160 आहे म्हणजे काय येणार आहे 16 × 10 बरोबर. म्हणजे 160 आपल्याला मिळेल. आणि 26 म्हणजेच काय होणार आहे -16 आणि -10 या दोघांचं सम केल्यावर काय मिळणार आहे आपल्याला -26. सो आपण 2 नंबर घेऊ शकतो. आता सॉल्व कसं करायचं आहे 20x² -16x त्याच्यानंतर -10x + 8 बरोबर. सो इथे आपण कॉमन काय काढणार आहे 4x कॉमन निघू शकतं कारण 4च्या टेबलमध्ये 16 पण आहे 20 पण आहे. सो 4x. सो आतमध्ये काय येणार आहे 4 5 जा 20 सो 5x कॉमन येईल आणि 4 4 जा 16 x ऑलरेडी बाहेर आहे सो इथे फक्त 4 येणार आहे. इथे काय कॉमन घेऊ शकतो आपण इथे फक्त दोघांमधून 2 कॉमन निघू शकतो कारण हे दोन्ही 2च्या टेबलमध्ये आहे. सो इथे काय येणार आहे 5x - 4. परत इथून गडबड जाऊ नका हेच इथे यायला पाहिजे ह्या ब्रॅकेटमध्ये पण. सो त्याप्रमाणे तुम्ही कॉमन हे नंबर बाहेर काढायचा आहे. सो = काय आलं 4x - 2 आणि 5x - 4. पण तुमच्या बुकमध्ये तुम्ही बघितलं तर हे असं उत्तर दिलेलं नाही आहे. अजून त्याचं फॅक्टर काढलेलं आहे. तर काय काढलेलं आहे या 4x - 2 मधनं 2 अजून कॉमन घेऊ शकतो आपण. सो आतमध्ये काय येतं 2x - 1 आणि 5x - 4. सो हे आपलं फायनल आन्सर आहे. हे पण आन्सर बरोबर आहे तुमचं. हे असं 2 बाहेर काढून हे जरी आन्सर लिहिलं तरी हे पण बरोबर आहे. सो 12 44x² -x - 3. आता इथे बघा इथे परत प्रॉडक्ट काय येणार आहे 44 × 3. सो ह्याचं येतं 132 आणि सम काय हवी आपल्याला -1 हवी आहे. सो लिहून घेऊ आधी आपण इथे प्रॉडक्ट आहे आपली 132 आणि सम किती आहे -1. आता 132 कधी येतं 11 × 12 केलं तर 132 येतं. कसं येतं तर आता आपण हे करून बघू. तुम्हाला मी करून दाखवते हे कसं आलं. सो 132चे फॅक्टर्स काढूयात आपण ठीक आहे. सो 2 6 जा 12 आणि इथे आत एक राहतो परत एक 2 6 जा 12. इथे परत काय येणार आहे 2 2 3 जा 6 2 3 जा 6. 33 कुठे येतं 3 ने डिवाइड होऊ शकतं 3 1 जा 3 3 1 जा 3 आणि 11 1 जा 11. सो हे प्रॉडक्ट आहे. सो इथे आपण काय घेऊ शकतो मग असं आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे की आपल्याला सम -1 आली पाहिजे. सो सम कधी -1 येईल जर मी हे 11 असेच ठेवले आणि 3 + 2 प्लस किती घेतलं मी हे सॉरी 3 × 2 किती होतं 6 6 × 12 किती होतं 12 6 × 2 = 12. सो 12 आणि 11 म्हणजे ह्याचे फॅक्टर मी असे लिहू शकते का 12 × 11 बरोबर. आणि मी जर 11 मधनं 12 मायनस केलं तर किती उरतं -1 उरतं. सो हे घेऊ शकतो आपण. मग ह्याचे फॅक्टर कसे लिहायचे आपण 12ला मायनस साईन येईल आणि 11ला प्लस साईन येईल बरोबर. सो आता हे लिहून घेऊ आपण 44x² -12x + 11x - 3 बरोबर. आता इथे कॉमन काय येणार आहे इथे या दोघांमध्ये 4च्या टेबलमध्ये हे दोन्ही येतं सो मी 4x कॉमन घेऊ शकते इथे. सो आतमध्ये काय येणार आहे 11x मायनस किती येणार आहे 4 3 जा 12 सो 3. आता इथे मी काय कॉमन घेऊ शकते 1 कॉमन घेऊ शकते कारण काही ह्याच्या दोघांमध्ये कॉमनच नाही काही. सो इथे मी फक्त काय घेणार आहे +1 एक कॉमन बाहेर काढणार आहे. सो मग आतमध्ये काय राहणार आहे 11x - 3. आता हे टर्म आपल्याला एकत्र करायचं आहे. सो 4x - 1 अँड 11x - 3 हे झाले आपले फॅक्टर्स. आणि इथे आपला प्रॅक्टिस सेट 6.1 संपलेला आहे. थोडंसं इथे तुम्ही जरा लक्ष द्यायचं की ह्याचे हे दोन्ही कसं आणायचं ह्याच्या आता तुमची टेबल एक तर तयार पाहिजे. टेबल ॲटलिस्ट 30पर्यंत तरी टेबल तुमचे पाठ पाहिजेत आणि त्याच्यानंतर हे असे फॅक्टर पण तुम्हाला काढता आले पाहिजे ठीक आहे. थोडी ह्याची जरा प्रॅक्टिस करा कारण तुम्ही फर्स्ट टाईमच करताय आत्ता. सो ह्याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला खूप सोपं जाईल ठीक आहे. माझे व्हिडिओ आवडत असतील मी शिकवलेलं समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.